अनेक वर्ष कबड्डीचा थरार हुंकार ज्याने अमरवलीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात केलं तो अमरवली संघाचा ढाण्यावाग पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय। आता नक्की आपण सपोर्ट कोणाला करणार? अमरवली हा आपला संघ, आपण रायगड जिल्हा गाजून सोडलेला आहे साहेब। कारण सचिन तांबोली सरांची रेड आम्ही पाहिलेली आहे, घणाघाती हल्ला करणारा हा ढाण्यावाग आहे। परंतु आता मात्र राकेश मोकल चढाईची धुरा आपल्या खांद्यावर। बघूया आपल्या संघासाठी मात्र काय ते आभारी आहोत। तर बघूया सामन्याला सुरुवात झालेली आहे। भरत भोले आभारी आहोत। तर बघूया मैदानाकडे अमरवली संघाचा आशेचा किरण चढाईसाठी प्रणित नावाचं वादळ। कानामध्ये काहीसा कान मंत्र लागून आलेला दिसतोय, परंतु मैदानात काय करेल? जबाज 6 नंबरची जर्सी परिधान केलेला सौरभ नावाचा हा खेळाडू मैदानात ऑनलाईन। एका चढाईत मल्टिपल गुण घेऊन जाण्याची धमक असलेला हा खेळाडू। वजन जवळ 80च्या घरात। समोर लहान मुलं बसले, जरा मागे व्हाल तर बरं होईल। एखादा रेडर अंगावर आला तर डायरेक्ट एमजीएम विनंती करतोय। सुरुवात अमरवली संघाचा रग आणि राग याचा एकत्रित संगम चढाईसाठी प्रयत्न छान, मात्र दिशाहीन चढाई। थर्ड रेड धीरज पवन पुत्र पालकार संघाकडून अस्तित्वाची चढाई। जबरदस्त लाट भिरकवतो, खोलवर चढाई आणि काय रनिंग हँड टच, क्लास जबरदस्त। आणि आता मात्र चढाईसाठी अमरवली संघाचा सुतली बारच म्हणावं लागेल। वाजला तरी दहशत आली, नाही वाजला तरी दहशत। राकेश मोकल मैदानात ऑनलाईन उभा ठाकला, 2 टच कोपरा रक्षक। प्रयत्न छान होता। तुमच्या मनातल्या चढाया पाहायला मिळतील, घणाघाती हल्ले चढवले जातील। सचिन मोकलची चढाई पाहायला मिळेल की? राकेश मोकल निघालाय चढाईसाठी मैदानात। उभा ठाकतोय, कोपरा रक्षक चुकी करतोय, सॉरी मध्य रक्षक। प्रयत्न छान होता, परंतु राकेश मोकलचा वेग हा कमी होता, त्यामुळे तो यशस्वी झाला। पालकार संघ कडवी झोंज द्यावी लागेल। मध्य रक्षक जीवन आपल्या संघाला जीवन दान देईल का? 1 वर्षाचा अनुभव। हो क्रीडांगण नंबर 2 वर वसंत मात्रे इंडियन आर्मी। प्रयत्न छान, परंतु ऍडव्हान्स टॅकल आपणास तर आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही कबड्डीचा झाला। बलाढ्य शर्यष्टीचा खेळाडू टिपला जातो आणि संजीवनी देते पालकार संघाला।
सौरभ नावाचा वादळ तर भल्या भल्यांचा काढतोय धुर अड्ड्यावर धावतोय जमा मथुर 1001 मथुर नावाचं वादळ राकेश मोकल मैदानात त्याला प्रत्युत्तर पवनपुत्र पालकर संघाकडून धीरज संघाला धीर देतोय की स्वतःला बाद करून घेतोय तर जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांनी लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात तर कोण होईल या मैदानाचा ढाण्यावर गुणफलक क्रीडांगण नंबर 2 वर 6-6 जय हनुमान चोले झुंज देतोय प्रतिस्पर्धी संघ उदय बुर्डी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी माननीय श्री डॉक्टर वंदन गजानन तांबोली येथे उपस्थित आहे तरी आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे टाळ्यांचा गजर होतोय आता क्षेत्ररक्षण झाल्या तर टाळ्या होतीलच पवनपुत्र पालका शांतपणे कार्यक्रम करेलच आणि केला जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं या सामन्यासाठी माननीय श्री डॉक्टर वंदन गजानन तांबोली यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे तरी आम्ही संपूर्ण सामना आयोजक त्यांचं सदस्य ऋणी आहोत आभारी आहोत धन्यवाद उदय बुर्डी संघाचा घरचा साथ शशिकांत मैदानात ऑनलाईन क्रीडांगण नंबर 2 वर जिल्हास्तरीय स्पर्धेत घमासान करणारा शशिकांत क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळेल बघूया संघासाठी काय खेळी करेल कालजाचे ठोके चुकले जाणार ज्वालामुखीचा उद्रेक होईल मैदानात रोखला जाईल का वारू चढाईसाठी पवनपुत्र पालकर संघाकडून करण काय पालखी उचलली गेली आहे 4 मुंड्या चित केल्या आहेत रोखला गेलाय वारू आणि रात्री सुद्धा चांदण्या दाखवल्या आहेत शशिकांत रूपी वादळाला थांबवलंय हे तेलंगादेवी आमटेम संघाचा सुतली बारच म्हणावा लागेल की जबरदस्त स्फोटक खेळाडू बघूया मैदानात सौरभ आपल्या संघासाठी काय करेल सौरभच्या वारी रोखला गेलाय आणि सौरभला सुद्धा चांदण्या दाखवल्या काही म्हणावं या केलीला लाजवाब हा सामना हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा हा महाराष्ट्र हो ज्याची पडते मांडीवर थाप तोच मैदानात आहे कबड्डीचा बाप मित्रांनो जबरदस्त चढाई अमरवली पाठीराख्यांना आसुरी आनंद झाला अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले असतील देवाचा धावा आता मात्र पाठीराख्यांना करावा लागेल पवनपुत्र पालका करण पूर्ण दारोमदार सचिन मोकर वारंवार चढाईची धोरा सांभाळतोय तो म्हणजे राकेश मोकर सुपर टॅकल झाली तर टाळ्यांचा गजर होईल आणि रेडर यशस्वी झालाय
एक सर्वप्रथम माननीय श्री डॉक्टर वंदन गजानन तांबोली यांना आम्ही सन्मानित करीत आहोत. आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी माननीय श्री युवराज तांबोली यांना विनंती करतोय की आपण डॉक्टरांना सन्मानित करायचं आहे. हो हो तिकडे करिश्मा बघा क्रीडांगण नंबर 2 वर लाजवाब क्षेत्ररक्षक एक गुण. डॉक्टर वंदन गजानन तांबोली युवराज तांबोली इंडियन आर्मी यांच्या हस्ते त्यांचा तर जोरदार ताल्यांच्या गजरात मित्र सन्मान होत आहे. तो डॉक्टर वंदन गजानन तांबोली. आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपलं आभारी आहोत. तसेच या सामन्यासाठी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहेत त्या आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते माननीय श्री पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री भास्कर कातोर म्हात्रे. भास्कर कातोर म्हात्रे. भास्कर कातोर म्हात्रे मायेची शाल व श्रीफळ देऊन मी युवराज तांबोली यांना विनंती करतोय जोरदार ताल्यांच्या गजरात सन्मानित करूया माननीय श्री 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 भास्कर म्हात्रे यांना. तसेच या मॅचेसला सदैव भेट देण्यासाठी उपस्थित आहेत माननीय श्री परशुराम कालू म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आमटे. जबरदस्त क्षेत्ररक्षक परशुराम म्हात्रे यांना सन्मानित करतील भास्कर म्हात्रे. परशुराम म्हात्रे मायेची शाल सामना आता चुरशीचा होईल. खेळाडूंनो जोरदार ताल्यांच्या गजरात मित्र सन्मानित करूया परशुराम म्हात्रे यांना. तसेच यापुढील सन्मान होत आहे श्री यशभाई तांबोली. यशभाई तांबोली. यश राजेंद्र तांबोली युवा नेता दैदिप्यमान नेतृत्व यश राजेंद्र तांबोली. मूर्ती लहान पण कीर्ती. लाजवाब हा सामना मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया पाहायला मिळतील. काय कमबॅक केलाय पवनपुत्र पालकर संघानं. बुचकुल्यात पडलाय अमर ओवली. सामना होईल चुरशीचा. नाद नाद कबड्डीचा पाहायला मिळेल. तर जोरदार ताल्यांच्या गजरात सन्मानित करूया शंकर सीताराम तांबोली यांना.
हो यश काय म्हणाल या खेळीला मुचकुल्यात पाडलाय. पाडव्याला खाऊ श्रीखंड गुण मिळाले प्रचंड. बालनंद कासू अकादमी पांढरपूर आणि लोण्याचा बोजा पडतोय. 1+2 मात्र बोनस आहे अमरवली संघाला. परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. आता मात्र अमरवली संघाला आपल्या भात्यातून शस्त्र अस्त्र बाहेर काढावे लागतील. विटेवरी उभा माझा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर पवनपुत्र पालकार आपणास पाहायला मिळतो रेडर मैदानात. टू साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत. त्याचप्रमाणे आता मात्र पूर्ण दारोमदार राकेश मोकल सुद्धा इतिहास घडवे. तुम्ही बघत राहा. परंतु राकेश मोकलच्या पालख्या उचलल्या गेल्यात पुन्हा एकदा मैदानात. काय म्हणावं या खेळीला. होत्याचं नव्हतं केलं. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. आज महिला भगिनींची उपस्थिती सुद्धा खूप महत्वाची आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अरे शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका. फाडून खाईल तुम्हाला. नादाला त्याच्या लागू नका. अमरवली संघाचा हा 6 नंबरचा खेळाडू करिश्मा करेल. पदलालित्य जबरदस्त आहे. प्रणित माघार घेत असताना सौरभ पवन पुत्र पालकार संघाचा बकासूर 6300 मैदानात रोखला जाईल का मारू. होईल क्षेत्ररक्षण अमरवलीकडून असं चित्र दिसतोय. जीवन मध्यरक्षक काय करेल. सचिन मोकल ठेवणीतल्या चढाया बाहेर काढाव्या लागतात. रेडर मैदानाच्या बाहेर ही सुवर्ण संधी अमरवली संघासाठी. आता पुन्हा एकदा राकेश मोकल ऑनलाईन. जबरदस्त चढाई. चुकीला माफी नसेल. उभा टाकलाय. आता मात्र हनुमान उडी होत असताना पुन्हा एकदा बुचकुल्यात पडलाय राकेश मोकल. आता पुन्हा एकदा पवनपुत्र पालकार संघाकडून जिकरीची चढाई करण्यासाठी निघालाय. धीरज खरोखर या धीरजने संघाला मात्र धीर दिले. काही दहशत आहे. जोपर्यंत समुद्र शांत आहे ही तीनची आघाडी मोठी नाही. अमरवली निघाला. अनुभवाचा बेताज बादशाह सोन्या 50-50 असा वेग ज्याच्या पायात. सचिन मोकल ऑनलाईन. हा इतिहास मी म्हटले. सोन्या 50-50 सारखा वेग आला. अनुभव पणाला लावला. कारण शांत बसलेल्या वाघाला दुनिया समजू नका. हा फक्त डायलॉग सचिन मोकल साठी होता. करिश्मा केलाय. आता मात्र 1 गुणाची आघाडी पवन पुत्र पालकार संघाकडे. हृदयाचे ठोके वाढतायत. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे सामना पाहू नका. डोळ्यावर हात ठेवा. झटका आला तर डायरेक्ट पुन्हा एकदा सामना चुर. पुन्हा एकदा धीरज मैदानात ऑनलाईन. मॅन फ्रॉम पालकार चढाईसाठी गुलाल उधळावा लागेल. सचिन मोकल या वाघाला पुन्हा एकदा गुहेच्या बाहेर यावं लागेल. अरे वाघ 2 दिवस जंगलाच्या बाहेर आला नाही म्हणून वाघाचा दर्रा कमी होणार आहे का. बिलकुल नाही. स्वतः वाघ निघालाय. पुन्हा एकदा सचिन. परंतु राकेश मोकल स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतो. अजून वेळ बाकी आहे. काही होईल सामन्यात.
कोणी अंदाज लावत असाल तर अंदाज लावू नका, कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात, वादलाचा नाही. क्रीडांगण नंबर 2 वर चला बॉल नंबर कासो अकादमी पांढरपूर. फायनल बॉल मैदानात आलाय. यशस्वी झाला तर टाळ्यांचा गजर होईल. बलाढ्य श्रेष्ठीचा खेळाडू आहे. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा तारुपचा एक्का साबित होईल का की माघार घेईल. हो 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 हो, 1 गुण मिळवतो. काही वेग आहे. आता मात्र रोखला गेलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पवनपुत्र पालखार. एकीचं बळ आहे. चला 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 चला, पंचांसोबत वाद घालू नका. काय गरम झालाय सामना. आग ओढतायत खेळाडू. कितीची आघाडी आहे हो? 2 गुणांची आघाडी. आता यश 1-1 गुण, 1-1 गुण आहे. बरोबर, जबरदस्त सामनाधिकारी सचिन. पुन्हा एकदा मैदानात वादळ घुमतोय आणि पुन्हा एकदा